आता तुम्ही त्याला बक्षीस मिळवून द्या. इतकी वर्ष त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या तुम्हाला कळल्याच नव्हत्या. आता मात्र अभिनय करून तुम्ही ओळखायचे आहेत. घ्या. मराठी चित्रपटाचं नाव करेक्ट आलेलं आहे. चित्रपट बोलायचं नाही. बोलताय हो. हा, गोलमाल चित्रपट बरोबर ओळखला. फक्त यांनी ओठांनी बोलल्यामुळे ते बक्षीस गेलं. दुसरी. काय म्हणाले? जरा ठेरो, राजन मजबुरी आहे. राजन नाही, सजन. अच्छा. झी मराठीकडून ही भेट. ठेवतो. पुढची चिठ्ठी. मुहावरा, हिंदी मुहावरा. बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. पेपरकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. घ्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. खूप शांत आहेत एकदम. थोडंसं म्हणजे रागवायला हवं कधी कोणावर. मान्य आहे? हो. ओके. दुसरी अपेक्षा. आणि घरात बसतच नाही. शांतपणा नाही जरा सुद्धा. सतत बाहेर. सतत बाहेर. लहानपणापासून हा स्वभाव ठेवला म्हणून समोरच्या घरात गेले. कळलं का? काय? हो. सतत बाहेर जाऊ नका, आता घरात थांबा. तिसरी अपेक्षा. बस बाकी काय सगळं असं बरे आहेत. तुमच्या 3 एक्सपेक्टेशन्स वहिनींकडून. अच्छा, हे रागवते लवकर. तो राग कमी केला पाहिजे. राग थोडा कमी कर. बोलते जरा तिखट. आवडली मग मी तुला बोलतो हळू बोल. मान्य आहे? आणि जोरात असते. ते जरा हळू कर. जे काय आहे ते जोरात आहे, ते जरा हळू. मान्य आहे तुम्हाला? दुसरी अपेक्षा. ते 3 एकात 3 झाले. एकातच 3 अपेक्षा झाल्या. बरं, आज लग्नाला किती वर्ष झाली? 28 वर्ष झाली. 28 वर्ष सुखाचा संसार सुरू आहे. मला विचारायचं आहे की आज इतक्या वर्षांनी, 28 वर्षांनी धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला देणार, आणि क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल? पूर्ण फॅमिलीला धन्यवाद. आणि क्षमा मागण्यासारखं असं आम्ही काही केलंच नाही. सॉरी पण नाही केलं. असं नाही वाटतं मला तरी. वाटतं की असं काही केलं नाही की कोणाकडून मी सॉरी म्हणेन कोणासाठी. बरोबर. तुम्ही? माझ्या पण सेम अपेक्षा असेल. अपेक्षा काय बोलली? तेच. काय बोलली? सॉरी कोणाला म्हणायचं? सॉरी कोणाला म्हणायचं नाही. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद. चुकून काही झालं असेल तर सॉरी. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग. दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.